राम, मी जे आपणास सांगणार आहे ते ऐकून शांत राहणं त्यांच्या नियंत्रणात नव्हते. काय घडलं होतं ऋषीवर? श्राप. श्राप? कोणता श्राप? कोणाचा श्राप? तोच श्राप जो ऋषी भृगूने भगवान विष्णूंना दिला होता. एकदा देवता आणि दैत्यांमध्ये घनघोर युद्ध झाले. त्या देव असुर संग्रामात दैत्य हारले आणि ते आश्रय घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लपले. त्यापैकीच काही दैत्य वृषभृगूंच्या पत्नी दिव्या यांच्याकडे पोहोचले आणि त्यांच्याकडे आश्रय मागितला. रक्षा करा माते, आमच्यावर उपकार करा. देवता आमचं रक्त पिण्यास मागे लागलेत. कृपा करा माते, उपकार करा. माझी 2 लहान लहान शिशु आहेत, रक्षा करा. माझी पत्नी गर्भवती आहे माते. देवांच्या क्रोधापासून आमचं रक्षण करा माते. ते आम्हास जीवे मारतील माते, आम्हास जीवे मारतील. शांत शांत व्हा तुम्ही सगळे. शांत व्हा. या तुम्ही सगळे झोपडीच्या आतमध्ये जा आणि हो, तिथेच थांबा. मी पाहते की कोणता देवता माझा उंबरठा ओलांडतो ते. आपण जाणता आपण काय करत आहात. आपण द्वारापासून दूर व्हा. नाही होणार, अजिबात बाजूला नाही होणार. आणि आपणा सर्वांचं यातच भलं आहे की आपण इथून निघून जावं. आपणास ठाऊक आहे आपण काय करत आहात. आणि आपणास ठाऊक आहे की आपण काय करत आहात. आम्ही जगातून वाईटाचा नायनाट करतोय आणि आपण सहकार्य करताय. माझे पती महान भृगु ऋषींची हीच शिकवण आहे की जो कोणी आश्रयाला येईल त्याची सहायता करणे. तुमची आणि तुमच्या पतीची विचारधारा अनुचित आणि अयोग्य आहे देवी. तुम्ही द्वारापासून बाजूला व्हा. जर पुढे येण्याचा प्रयत्न केलात तर खूप पश्चाताप कराल. अच्छा, तर असं म्हणणं आहे. तर हे बघा, माझ्या अतिथींना कोणी स्पर्शही नाही करू शकत. मी सुद्धा पाहतेच की कोण माझ्या घरात घुसण्याची हिम्मत करू शकतो. दया करा प्रभू, रक्षण करा. प्रभू, युद्धात काही राक्षस महर्षी भृगूंच्या पत्नी देवी दिव्यांच्या गृहात लपले आहेत आणि देवी दिव्याने आम्ही गृहात जाऊ नये म्हणून श्राप दिला आहे. प्रभू, त्या अजूनही अडून बसल्या आहेत. म्हणत आहे शरणागतांचं रक्षण करणं त्यांचं कर्तव्य आहे. त्या म्हणत आहे कोणालाही गृहात जाऊ देणार नाही. प्रभू, आपण प्रथम आम्हा श्रापित देवतांना श्रापमुक्त करा. हे तेव्हाच संभव आहे जेव्हा देवी दिव्याचा संहार होईल. परंतु 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 काय प्रभू. देवी दिव्या एक स्त्री आहे. धर्मानुसार त्यांचा वध निषिद्ध आहे. देवी, मी प्रथम त्यांच्यावर शस्त्र नाही चालवू शकत. यथा ती माझ्यावर प्रथम शस्त्रप्रहार करेल
तर आत्मसंरक्षणासाठी मी त्यांच्यावर शस्त्र उचलू शकतो. त्यांनी प्रहार करणं तुमच्या हातात नाही आहे प्रभू. आपण काय कराल? आपणास काय वाटलं होतं की या कपटी वेशात आपण याल तर मी आपणास ओळखणार नाही? विष्णू, मी माझ्या पुत्रांचं रक्षण करून माझ्या धर्माचं पालन करीत आहे. कृपया आपणही पक्षपात करू नये आणि धर्माचे रक्षण करावे. हे विष्णुदेवा, आपण पक्षपात करून अधर्म केला आहे आणि याचा दंड आपणास निश्चितच मिळाला पाहिजे. मी आपणास श्राप देते. मला खेद आहे देवी, परंतु धर्माची साथ त्यांनाच मिळते जे त्या धर्मास मानतात, अधर्मीयांस नाही. आता आपण सर्वजण आपापल्या लोकात जा. देवी, 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 विष्णू, एका स्त्रीवर प्रहार करणं पाप आहे आणि आपण आपल्या सुदर्शन चक्राने माझ्या पत्नीचा वध केला आहे. मला पत्नी वियोग दिला आहे विष्णू. माझं हिच्यावर अति प्रेम होतं. आणि ऋषी भृगूंनी भगवान विष्णूंना शाप दिला की येणाऱ्या युगामध्ये आपण मानव रूपात जन्म घ्याल आणि आपल्या पत्नीस अतोनात प्रेम करूनही तिचा विरह सहन कराल. आयुष्यभर क्लेश, संताप, विरह आणि संकटांना सामोरे जावं लागेल. आपणास मनशांती प्राप्त नाही होणार. विष्णू, मानव रूपात तुला अवतार घेण्याची आणि कष्ट भोगण्याची वेळ आली आहे. माझ्या रोमात जाणवतोय जे दुष्कर्म तू केलेस
त्याचा दंड तुला भोगावाच लागेल. असं काय झालं आहे गुरुदेव की तुम्ही जगतपालक भगवान विष्णूंवर एवढे क्रोधित झाला आहात? नको म्हणूस त्याला म्हण, तो भेकड आहे भेकड. माझी पूज्य माता दिव्य देवीच्या मृत्यूचा उत्तरदायी आहे तो विष्णू. भगवान विष्णू, ते महान विष्णू जे क्षीरसागरात निवास करतात, त्यांनी आपल्या मातेची हत्या केली. हो, माझ्या मातोश्रींचा अपराध इतकाच होता, कारण त्यांनी आगंतुकांना निवारा देण्याचा आपला धर्म निभावला. त्याच्या या पापातून त्याला सुटका मिळणार नाही, त्याला दुःख भोगावीच लागतील. कारण कोणीही आपल्या केलेल्या कर्मापासून वाचू शकत नाही वाचू शकत. जर असं असेल गुरुदेव, तर कर्मांची प्रतीक्षा कशाला? तुम्ही चिंता करू नका गुरुदेव. हा अतुल्य शक्तिशाली रावण केवळ भगवान विष्णूंशी युद्ध करून त्यांना परास्तच नाही करणार, त्यांना धाराशाही करणार. हे सगळं करायची आवश्यकता नाहीये. माझे महान वडील ऋषभृगूंचा श्राप सत्य होणार आहे. कसला शाप गुरुदेव? देवाला प्रत्यक्ष धर्तीवर अवतार घेऊन जन्म घेण्याचा श्राप. तो श्राप जो साधारण मनुष्याला या मायावी संसारात सुख आणि दुःखाचा अनुभव देईल. आणि त्या शापानुसार विष्णू या धर्तीवर जन्माला आले असणार. बस आता आपल्याला योग्य वेळेची वाट पाहायची, त्याला शोधण्यासाठी. आणि ऋषी भृगूंनी भगवान विष्णूंना शाप दिला की येणाऱ्या युगामध्ये आपण मानव रूपात जन्म घ्याल आणि आपल्या पत्नीस अतोनात प्रेम करूनही तिचा विरह सहन कराल. काय झाले पिताश्री? आपण काळजीत का आहात? मी चिंतित नाहीये पुत्र. मानवी रूपातही प्रभू अवतार श्रीरामांचं महात्म्य पाहून मी ग्रस्त आहे. देवतांपेक्षाही महान? होय. मला तर असं काहीच दिसत नाहीये पिताश्री. एक मानव असून देवांपेक्षा महान कसा काय असू शकतो? तुला श्रीरामांच्या शक्तीचं अनुमान नाहीये पुत्र. मी आपल्याशी सहमत नाहीये पिताश्री. परीक्षा घेतल्याशिवाय हे सांगणं कठीण आहे की ते किती शक्तिशाली आहेत. बाह्य स्वरूपावरून त्यांच्या गुणांचं अनुमान लावू नये पुत्रा. मी आपल्या उपदेशांचा आदर करतो पिताश्री, परंतु
प्रत्येक वेळी आपण दिलेल्या उपदेशानुसार चालण्याऐवजी मी यावेळेस काही संशोधन करून स्वतः अनुभव घेऊ इच्छितो. जशी तुझी इच्छा पुत्रा, परंतु स्मरणात राहू दे, आवेग आणि अहंकारात घेतलेले निर्णय पुन्हा बदलता येत नाही. अंततः एक मानव तर मानवच राहणार. कुठे हरवलात रघुवीर? रात्रभर झोपला नाहीत? नाही. आम्हास कळेल का कशासाठी? रात्रभर तुला पाहत होतो आणि विचार करत होतो. काय विचार करत होता? हाच विचार करत होतो की असं कसं शक्य आहे. काय शक्य आहे? सुख, ऐश्वर्य, राजसी अन्न, सेवेत असलेल्या दासदासींचा त्याग करून तुझे या वनात कुशासनावर झोपणं, कंदमुळं खाणं आणि फळं खाणं, दिवसभर दगडी आणि काटेरी मार्गांवर चालणं, तरी देखील तुझ्या चेहऱ्यावर तेच तेज, तीच आभा, तेच आकर्षण, तेच हलकं हलकसं प्रेमळ स्मित. असं कसं शक्य आहे? तूच सांग. माहितीये सीते, मी तुला म्हणालो होतो, आयुष्यात कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरीही तुझ्यासाठी माझं प्रेम कधीच कमी होणार नाही. बंधू, ऋषीवर कुठे गेले? माहित नाही. बंधू, मी बाहेरच उभा होतो आणि कुठे गेलोही नाही. मी ऋषीवरांना त्यांच्या स्थानावरून बाहेर जाताना पाहिलंच नाही. बरं, त्यांनी आपणास काही सांगितले? हो, ते फक्त एवढंच म्हणाले, आपल्याला कामतगिरीच्या दिशेने जायला हवं. काही वर्षांसाठी आपण तिथे झोपडी बनवून राहायला हवं. बस एवढंच म्हणाले का ते? हो, एवढंच म्हणाले ते. चला प्रस्थान करूया. इथे तर काहीच नाहीये. आपण राहणार कुठे? वहिनी, आपण फक्त बसावे आणि मला सांगावे की आपणास झोपडीसाठी काय काय हवे आहे.
आणि हो, सगळ्यात आधी मला हे सांगावे की आपण स्वयंपाकघर कुठे हवे आहे. तिथे नदीच्या जवळ. वहिनी, मी अशी झोपडी बनवेन ज्यामध्ये तुम्हाला नेहमी सुरक्षितच वाटेल. वहिनी, ही अशी झोपडी असेल ज्यात कोणतेही कष्ट, कुठलीही दुःख, काही वाईट तुमच्याजवळ फिरकू शकणार नाही. नारायण नारायण. देवेंद्र पुत्र जयंत, आपणास असे काय दिसले की आपण प्रसन्न झालात? देवर्षी, आमच्या पिताश्रींना असं वाटत आहे की पृथ्वीवर जन्मलेले हे विष्णूचे अवतार श्रीराम खूपच शूर आणि धाडसी आहे. ते इतके शक्तिशाली कसे असू शकतात? हो हो, खरंच असं कसं होऊ शकतं? मी सत्य बोलतोय ना? हो हो, संपूर्ण सत्य. मला त्यांची परीक्षा घ्यायची आहे. नारायण नारायण. हो हो, परीक्षा निश्चितच घेतली पाहिजे आणि त्यासाठी देवेंद्र पुत्र आपणास अपार प्रयत्न करावे लागणार नाहीत. बस कावळ्याचं रूप धारण करा आणि त्यांच्या पत्नीच्या पायावर जाऊन चोच मारा. नारायण नारायण. श्रीरामांच्या हे लक्षात येईल की आपण किती साहसी आणि निर्भीड आहात. लक्ष्मण, बंधू, मला मदत करण्यापासून का थांबवतोयस? दे, मी करतो. बंधू, आपणास जर मला सहाय्य करायचेच असेल तर इथे थांबून झोपडीवर लक्ष ठेवावे. तोवर मी आणखी लाकडे घेऊन येतो. अलंकारांशिवाय किती उदास वाटतेस तू. सीते, आज तुझ्यासाठी मी अलंकार घडवतो. आता तू वाटतेस महाराणी सीता, ह्या रामाची राणी सीता.
देव करो ही महाराणी सीता सदैव तिचे सर्वस्व श्री राम यांच्या हृदयावर राज्य करेल. ही केवळ हृदयावर राज्य करणारी माझी महाराणी नाही, माझ्या आत्म्याचा अंश आहे, जिच्याशिवाय रामाचं अस्तित्वच नाही. पाहूया तर सुंदर महाराणीला महान शक्तिशाली जयंतच्या हल्ल्यापासून कोण वाचवतंय. रघुवीर, इंद्रपुत्र जयंत, मी तुला ह्या रूपातही ओळखू शकतो. तू माझ्या पत्नीला स्पर्श करण्याची दुष्टता कशी केलीस? जे आम्हास हवं ते आम्ही केलं आणि पुन्हा करू. थांबवू शकाल आम्हास? सावधान जयंत, असं वाटतंय तू तुझ्या आयुष्याला निराश झालायस, म्हणूनच तू ही चूक केलीस. आपण मला आव्हान देताय? तुच्छ मानवा, मी देव आहे देव. मी कोणा देवाला आवाहन करत नाही, मी एका कुकर्मीला आवाहन देतोय. आता तुला ह्याची शिक्षा निश्चितच मिळेल जयंत. मानवाने सोडलेल्या बाणात इतकी ताकद नाहीये की तो देवतांवर प्रहार करू शकेल. सोड तो बाण. जयंत, तू माझ्या क्रोधाग्नीला अजून भडकावला आहेस. संपूर्ण ब्रह्मांडात तुला कोणी वाचवू शकत नाही. सावधान.
पिताश्री आमचे रक्षण करा. त्या बाणापासून आमचे रक्षण करा पिताश्री. मी तुला आधीच सांगितलं होतं की आवेग आणि अहंकारात घेतलेले निर्णय पुन्हा बदलता येत नाहीत. ठीक आहे पिताश्री, आमची चूक झाली, परंतु आता आपण आमचं रक्षण करा. मी काहीही करण्यास असमर्थ आहे पुत्र. श्रीरामांनी क्रोधात येऊन तुझ्यावर ब्रह्मास्त्र चालवलं आहे, ज्याचा अर्थ आहे मृत्यू. निश्चित मृत्यू. नाही, कृपा करून आम्हास मार्गदर्शन करा पिताश्री. मृत्यूच्या दाढीतून वाचवा. या ब्रह्मास्त्रापासून केवळ ब्रह्मदेवच तुझं रक्षण करू शकतात पुत्र. जा, त्यांच्याकडे जीवनदान माग. माझ्या पुत्राला क्षमा करा प्रभू. आमचं रक्षण करा ब्रह्मदेव, आम्हास वाचवा. हे श्रीरामांचं ब्रह्मास्त्र आहे, तेच तुझं रक्षण करतील. जर तुला तुझ्या केलेल्या कर्मावर खरोखर पश्चाताप आहे तर जा, श्रीरामांच्या चरणाशी जा, त्यांची क्षमा माग. तू पृथ्वीवर भगवान विष्णूंच्या सगळ्यात महान आणि शक्तिशाली अवताराचा क्रोध जागृत केला आहेस. या व्यतिरिक्त कुठलीही शक्ती तुझे रक्षण करू शकत नाही. केवळ आणि केवळ श्रीरामच तुला जीवनदान देऊ शकतील. प्रभू, आम्हास जिवंत राहायचं आहे प्रभू. आमचा वध नका करू, आम्हास जीवनदान द्यावे प्रभू. प्रभू, आम्हास मारू नका. जयंत, हे ब्रह्मास्त्र आहे जे कधी व्यर्थ जात नाही. प्रभू, आमच्याकडून मोठा अपराध घडलाय प्रभू. आम्हास मरायचे नाहीये, आम्हास जीवनदान द्यावे प्रभू. प्रभू, काहीतरी करा प्रभू. शांत व्हा रघुवीर, यांना आपण क्षमा करा. माझ्या पुत्राला क्षमा करा प्रभू. ठीक आहे, ह्याने तुझा जीव जाणार नाही. परंतु ह्याचा दंड तर तुला भोगावाच लागेल. आपण हवी ती शिक्षा द्या प्रभू, पण आम्हास जिवंत ठेवा.
प्रभू, आमच्या अपराधाबद्दल मी पुन्हा आपली क्षमा मागतो. आणि जीवनदान दिल्याबद्दल मी आपला नेहमी ऋणी राहीन प्रभू. धन्यवाद. माझ्या पुत्राच्या प्राणांचं रक्षण केल्याबद्दल आपले धन्यवाद प्रभू. खूप खूप धन्यवाद. रघुवीर, यांचा दोष इतकाच आहे की यांनी आमच्या पायाला चोच मारली. मग आपण इतके संतप्त का झालात? सीते, तुझ्या सुख संतोषामध्ये अडसर येणाऱ्या त्या जोरदार वाऱ्याची गती थांबवून टाकेन. त्या काळाला स्थिर करून टाकेन जो तुझ्यासाठी दुःखद वार्ता घेऊन येत असेल. विध्वंस करून टाकेन जो तुझ्याजवळ जाण्याची कल्पना सुद्धा हृदयात करेल. दूध रक्तात कसं काय परिवर्तित झालं, हे कोणत्या गोष्टीचं सूचक आहे? महादेवाने पुन्हा सूचित केलं आहे, आपला अशुभ काळ सुरू झाला. माझे महान वडील ऋषीभृगूंचा श्राप सत्य होणार आहे आणि त्या शापानुसार विष्णू या धर्तीवर जन्माला आले असणार. जो तुझा विनाश करण्यास येत आहे या संपूर्ण जगाचा आशीर्वाद आहे रावण. तर तू ज्याची गोष्ट करतोय शनी, जो लंकेशाचा विनाश करायला येत आहे, ज्याला संपूर्ण जगताचा आशीर्वाद प्राप्त आहे, तो विष्णूचा अवतार आहे का शनी? लंकेशाने तुला प्रश्न विचारला आहे शनी, तो विष्णूचा अवतार आहे का? तर दे शनी, तो विष्णूचा अवतार आहे का? आम्ही त्याच्यापर्यंत कसं पोहोचू शकतो शनी? यापूर्वी की तो आमच्यापर्यंत पोहोचेल, आमचे बाण त्याचं डोकं धडापासून वेगळं करतील. हो, तो विष्णूचा अवतार आहे रावण. तो जो येत आहे तो ब्रह्माचा अवतार आहे रावण. आणि तो स्वयं महान आणि शक्तिशाली महादेव यांचा अवतार आहे रावण. आणि होय, तो जो येत आहे तो तुझ्या मृत्यूचा अवतार आहे रावण. आता मृत्यूसाठी सुसज्ज हो, कारण तो तुझा विनाश करण्यास येत आहे. तो सर्व शक्तिमान तुझा काळ आहे रावण. जा आणि जाऊन शोधून काढ त्याला.